पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो झाले। धरणातून 2500 क्युसेक वेगानं भामा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि 8.14 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणामधून पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या शहरांसोबत चाकण औद्योगिक वसाहत चाकण शहराला पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्यानं या परिसरातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पुण्यामध्ये सीएनजी हायड्रो टेस्टिंगचं दर तिपटीनं वाढवलेले आहेत आणि सीएनजी वाहनांच्या हायड्रो टेस्टिंगचं शुल्क हे 2800 रुपये ते 3000 रुपये करण्यात आले। त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबर तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे। पुणे विमानतळाच्या क्षमतेत वाढ होणारे विमानतळावर 5 नवीन पार्किंग बे आणि कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार आहे। विमानतळाच्या विस्तारासाठी हवाई दलाची 13 एकर जागा ऑक्टोबर अखेर विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि या जागेमध्ये 100 कोटी खर्च करून नवीन पार्किंग बे, रिमोट बे आणि कार्गो टर्मिनल उभारलं जाणार आहे। पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये 24 तास आयपीएफ योजनेची माहिती उपलब्ध असणार आहे। गरजू रुग्णांना आयपीएफ योजनेचा सहज लाभ मिळावा यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचा आदेश काढला आहे। त्यामुळे सर्व धर्मादाय रुग्णालयांना 24 तास योजनेची माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे। पुण्यामध्ये 695 रिक्षा थांब्यांना आरटीओची मान्यता मिळाली आहे। रिक्षा चालक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं रिक्षा थांब्यांना अधिकृत मान्यता दिली आहे। त्यामुळे रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे आणि प्रवाशांना सुद्धा रिक्षा आता सहज मिळणार आहे। पुणे भूमी अभिलेख विभागानं रजेवरच्या अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय आणि आवडीच्या ठिकाणी बदली न मिळाल्यानं दीर्घकाळ रजेवर राहणाऱ्या या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। त्याचबरोबर आणखी 10 अधिकाऱ्यांविरोधात प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलाय। त्यामुळे दीर्घकाळ रजेवर राहणाऱ्यांविरोधात थेट निलंबनाची कारवाई होणार आहे। पुण्यातल्या बाणेरमध्ये अंमली पदार्थांची विक्री केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींकडून 3 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। खेड तालुक्यातल्या चास इथून बेपत्ता झालेल्या तरुणांकडून परजिल्ह्यामध्ये लोहाराचं काम करून घेत लोखंडी सळईनं शरीरावर कानावर चटके दिल्याचा प्रकार समोर आलाय। 2.5 वर्षानंतर तरुणांची सुटका करण्यात नातेवाईकांना यश आले। दोघांचं एका महिलेला यामध्ये राजगीरनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून 11 विशेष पथकं कार्यरत करण्यात आली आहेत। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी विशेष पथकं सज्ज झालीत आणि या पथकांमार्फत रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश योजना, सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक आदी आवश्यक सुविधांवर लक्ष ठेवलं जाईल। पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आणि पोलीस आयुक्तांनी मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख मंडळांची पाहणी करून मार्गक्रमणाची आखणी केली आहे। बेलबाग चौकातून कोणतं मंडळ किती वाजता मार्गस्थ होईल हे निश्चित करण्यात येणार आहे। नाशिकमध्ये लासलगाव आगाराच्या 22 एसटी बस मुंबई आणि ठाण्यामध्ये पाठवण्यात आल्या। गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी या बस पाठवल्या। त्यामुळे लासलगावमध्ये 73 बसच्या फेऱ्या रद्द झाल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले। नाशिकच्या येवल्यामध्ये महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले। त्यामुळे आंदोलन करत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। नाशिकच्या निफाडमधल्या डोंगरगावमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये एआय आणि कोडिंग लॅबचं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना एआय आणि कोडिंगचं ज्ञान मिळावं यासाठी शाळेत एआय आणि कोडिंग लॅब बांधण्यात आले। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राजकीय वादात अडकलाय। रचनेमध्ये भाजपनं ढवळाढवळ केल्याचा सूर विरोधकांनी काढलाय आणि प्रशासनाच्या मदतीनं भाजपनं सत्तेचा गैरवापर करून अनेक प्रभागांमध्ये मर्जीतल्या इच्छुकांसाठी प्रभाग रचना केल्याचा आरोप विरोधक करतात। या प्रकरणात 4 सप्टेंबरपर्यंत आक्षेप दाखल करण्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गण प्रारूप आराखड्याबाबत आक्षेपांच्या सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी 6 बदलांना मंजुरी दिली आहे. अंतिम आराखड्यातल्या 63 गट आणि 126 गणांनुसार येणारी निवडणूक होणार आहे. आराखड्यानंतर आता संबंधितांचं लक्ष आरक्षणाच्या तारखांकडे लागलं आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये येतोय. 12 जूनला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घाटी रुग्णालयामध्ये सवलतीच्या दरात MRI सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र 3 महिने उलटूनही अजूनही लेखी आदेश पोहोचलेले नाही. सिडको भागात 2 दिवस आधी किरकोळ वादातून झालेल्या खुनामध्ये आता पोलिसांनी कारवाईला गती दिली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट हे पीडित कुटुंबियांना भेटायला गेले असताना कुटुंबियांनी वाद घालणाऱ्या काही लोकांची नावं या परिसरामधल्या सांगितली. तर या परिसरातल्या गणेश मंडळाचा अध्यक्ष घवड याचंही नाव होतं. मात्र माझ्या मुलाचं नाव का सांगितलं म्हणून घवड यांच्या वडिलांनी पडसावंत कुटुंबियांना धक्काबुक्की केली आणि दम दिला.